आज योगायोगानं आदरणीय प्रकाश महाराज वाघ यांचा जन्मदिवस, त्याबद्दल दोन्ही पेजच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं आणि श्री गुरुदेव प्रसार माध्यमच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की आदरणीय गुरु माऊलींच्या प्रतिमेचं पूजन करावं, चरण पादुकेचं पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय महाराजांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या लाईव्ह प्रवचन सोहळ्याला आरंभ करावा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवार. तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे ग्राम रूपी. तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे. खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा. कळो हे वळो देह कार्य पडू दे, घडू दे प्रभु एवढे घडू. घडू दे प्रभु एवढे हे घडू दे, घडू दे प्रभु एवढे घडू. सद्गुरुदेव भगवान की. परम पूजनीय श्री गुरुदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि सकल संतांना वंदन करून आज गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिनी अखिल भारतीय श्री गुरुदेव स्वामी मंडळ
अंतर्गत झाला नाही संत असा आणि सद्विचार प्रवाह या दोन्ही फेसबुक पेजवर गुरुपौर्णिमेच्या या महापर्वावर लाभ घेत असलेले सर्व भाविक गुरुभक्त बंधू आणि भगिनींनो, गुरुपौर्णिमेच्या या विषयावर प्रवचन करायला मला माझं भाग्य समजतो की संधी मला प्राप्त झाली. अनुभवियांचा सार गुरु माझा. गुरु एक शरीर नाही, गुरु देह नाही, गुरु स्नेह नाही. महाराजांनी ग्रामगीतेत सुद्धा म्हटलंय, गुरु हाडा मासाचा नोहे. गुरु नव्हे जाती संप्रदाय. कारण गुरु काही हाडामासाचं शरीर नव्हे, तर गुरु एक या जगाला मार्गदर्शन करणारी महान शक्ती आहे. आणि या श्लोकाप्रमाणे गुरुर ब्रह्मा, गुरुच उत्पत्ती करतो, गुरुर विष्णू, गुरुच पालन करतो, आणि गुरुर देवो महेश्वरा, तिथेच लय सुद्धा आहे. म्हणजे या तिन्ही अवस्था, अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश्वर, जाणीला असं जे आपण अभंगामध्ये म्हणतो जगद्गुरु तुकोबारायांच्या, त्याप्रमाणे गुरु म्हणजे केवळ शरीर नाही, गुरु म्हणजे देह नाही, गुरु म्हणजे स्नेह नाही, गुरु निर्विकार. गुरु एक अवस्था आहे. तसही शब्दार्थाकडे जर गेलं तर गु म्हणजे अंधकार आणि रु म्हणजे प्रकाश. अंधकारातून प्रकाशाकडे जाण्यासाठी ज्या शक्तीची आवश्यकता आहे ती शक्ती म्हणजे गुरु. महाराजांनी म्हटलंय ना, ईश्वरा सत्य जीवानी असत्यामध्ये सिद्ध करायचा आहे. आनंदाची प्राप्ती करून देणार आहे. केवलम ज्ञानमूर्ती, ती ज्ञानमूर्ती आहे. ती काही हाडमासाची मूर्ती नाही, ती तत्वाची मूर्ती आहे. आणि म्हणून महाराजांनी म्हटलं, गुरु एक शुद्ध तत्वाची आहे, अनुभवी यांचे. ज्याच्या गुरु तत्वाचा अनुभव झाला तो गुरुच्या तत्वापर्यंत पोहोचला. एक लक्षात ठेवा, विधिविधीने गुरु करणं ही परंपरा आहे. अंतकरण गुरु मानणं ही श्रद्धा आहे. पण आपल्या उद्धाराकरिता गुरुच्या तत्वाचा शोध घेत आपल्या जीवनाचा ज्ञानाचा प्रवास बनवणं ही परंपराही नाही, ही श्रद्धाही नाही, तर हा आहे ज्ञानाचा विकास. महाराजांनी म्हटलंय की जोपर्यंत बुद्धीचा विकास नाही तोपर्यंत जीव अज्ञानात आहे. जोवरी बुद्धीचा विकास न होतो तोवरी जीव अज्ञानीच राहतो, म्हणूनच घडते पाप गादे. जीव हा अज्ञानामध्येच आहे आणि तो परत 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 अज्ञानामध्ये जातो, अज्ञानामध्ये जगतो. तो अज्ञानालाच आपलं ज्ञान समजतो. जसं मला प्रवचन करता येतंय, मी स्वतःला विद्वान समजतो, पण मी विद्वान आहे की नाही, मला माझ्या गुरुच्या तत्वाचा शोध लागला की नाही, गुरुच्या तत्वाचा अनुभव आहे की नाही, हे प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात. आणि म्हणून शेवटी हाताला काही लागत नाही, तर एक अहंकार आपल्या डोक्यावरच चढलेला दिसतोय. म्हणून भाविकांनो, गुरु काय आहे? महाराजांनी ग्रामगीतेमध्ये अनेक प्रकारे समजून सांगितले. पंथप्रचारक गुरु वेगळे, त्यात असते द्वैतांचे काळे. पंथांचे जे गुरु असतात ना, ते एका बंधनाने बांधले जातात. त्याला कुठेतरी सीमा असतात. पंथाचे जे गुरु असतात ना, त्यांच्या पंथामध्ये कुठेतरी
द्वेष असतो, पण स्वतंत्र अनुभवी गुरु निराळे ते पावती ज्ञान योगे. महाराजांनी या ठिकाणी सुंदर विचार व्यक्त केला की स्वतंत्र अनुभवी जे गुरु असतात ते वेगळे असतात आणि ते ज्या शिष्याची जशी तयारी आहे ते त्यालाच प्राप्त होतात. शिष्याची तयारी नसेल तर गुरु प्राप्त होऊनही काय उपयोग. जगात गुरु आहेत पण शिष्याची तयारी नाही, शिष्य नाहीत. लक्षात घ्या. म्हणून पहिल्यांदा गुरु समजून घेत असताना आपण एक समजून घेऊया, गुरुर ब्रह्मा. गुरु म्हणजे उत्पत्ती. आमच्यामध्ये अज्ञान आहे, तिथे ज्ञानाची उत्पत्ती करणं. आम्ही देहाला मी समजतो, त्या देहाच्या मी या आविष्काराला आत्म्यापर्यंत नेऊन पोहोचवणं. आम्ही प्रत्येक वस्तू या चर्मचक्षुनी पाहतो, ती वस्तू म्हणून तिचा भोग घेतो, पण आता ते नाही तर ज्ञान चक्षुनी त्या वस्तूचा अनुभव घेणं, त्याला उत्पत्ती असं म्हणतात. उत्पत्ती म्हणजे काय, तुम्ही गुरुच्या पाया लागलेत म्हणजे तुम्हाला धनाची प्राप्ती मधून ते परत अज्ञान वाढत जाते. जे दिसते त्याला शाश्वत समजून हा जीव पुढे पुढे त्याच्यामध्ये फसत जातो. म्हणून तर उत्पत्ती. हा, भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये एका श्लोकात अर्जुनाला सांगितलं, अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता अहम आदिश्व मध्यम च भूतानामंत यवच. आदिश्व म्हणजे जन्म, मध्यमच म्हणजे जीवन आणि भूतानामंत म्हणजे सर्व प्राणी मात्राचा अंत एकच तत्व आहे. हे अनुभव होणं याला ज्ञान म्हणतात. ज्ञान म्हणजे काही प्रवचन करणं, कीर्तन करणं, भाषण देणं, ही विद्वत्ता आहे. आणि विद्वत्तेजवळ अहंकार असतो. म्हणून तो महाराजांनी म्हटलंय, विद्वानांच्या पुराणिकांच्या आसऱ्यासही नाही. का? जिथे अहंकार आहे तिथे नाही, जिथे समर्पण आहे, जिथे प्रेम आहे. अहो उद्धव कितीतरी शास्त्राचा अभ्यास करून, गुरुकडून अनेक प्रकारच्या कला प्राप्त करून, अनेक प्रकारचं ज्ञान घेऊन जेव्हा श्रीकृष्णाकडे आलेत आणि भगवंतांनी त्याला जेव्हा गवळणीकडे पाठवलं, तेव्हा त्या गवळणीच्या ज्ञानाच्या समोर, गवळणीच्या अनुभवांच्या समोर उद्धवाला मागे हटावं लागलं. कारण शाब्दिक ज्ञान, पुस्तकी ज्ञान यापेक्षा अनुभविक ज्ञान पाहिजे. याला अपरोक्षानुभूती असं म्हणतात. परोक्षामध्ये आपण जगतोय, आपण परोक्षामध्ये अनेक गोष्टी करतोय, पण अनुभव नाही. आणि मग लॉजिक घेऊन जगावं लागते. लॉजिक म्हणजे तर्क, आणि तर्क हा स्थिर नसतो, कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. म्हणून पहिल्यांदा उत्पत्ती समजून घ्या. आमच्या जो अंतकरण आहे, पण अंतकरणात ज्ञानाची उत्पत्ती नाही. अज्ञान कायम आहे. अज्ञान कायम आहे म्हणजे दुःख कायम आहे, संकट कायम आहे. अज्ञान कायम आहे म्हणजे द्वेष आणि प्रेम दोन्ही कायम आहे. आपण ज्या वस्तूवरती प्रेम करू त्याच्यावरतीच आपण द्वेषही करू. कधी एकाला आपण मित्र बनवू तर कधी आपण त्याला शत्रू समजू. याचं कारण काय? अंतकरणातलं अज्ञान. म्हणतो महाराजांनी ग्रामगीता लिहिताना सुरुवातीचीच ओवी लिहिली, ओम ओम मितिकाक्षर ब्रह्म असं गीतेने म्हटलेलं आहे. ओम नमोजी विश्वचालका. जगात देव या नावाचा आहे की त्या नावाचा आहे, कदाचित वाद होतील, कधी कोणी कमी जास्त समजतील, पण विश्वचालक मात्र एकच आहे. लक्षात ठेवा. हे अनुभवजन्य शब्द आहेत. हा महाराजांचा अनुभव आहे की आडकोजी बाबा, परमहंस आडकोजी महाराज, त्यांचे गुरु आडकोजी महाराजांच्या शरीरापासून तो अनुभवापर्यंत आडकोजी महाराजांचा अनुभव महाराजांनी हजारो भजनातून लिहून टाकला. पहा, त्यांच्या आरतीमध्ये जय जय सतगुरु दीन दया. दीन म्हणजे गरीब, हीन दिनाची दया करणाऱ्या हे साक्षात परमात्म्या, हे परमहंस आडकोजी बाबा,
दर्शसे हर्ष भयो. तुमचं दर्शन झालं आणि माझा हर्ष उल्हासित झाला. आणि म्हणून केवळ ते देहाजवळ रमले नाहीत. कोणतेही संत पहा गुरुच्या देहाजवळ रमले नाहीत, तर त्या देहापासून ते अनुभवापर्यंत पोहोचले. आणि त्या अनुभवाला त्यांनी सिद्ध केलं. याचं नाव आहे उत्पत्ती. ही उत्पत्ती आहे, म्हणजे उत्पन्न झालं. आता राहिला आहे गुरुर विष्णू. विष्णू म्हणजे पालन. विष्णू म्हणजे काही शरीर आहे. विष्णू म्हणजे पालन अवस्था, या जगाचं पालन पोषण करणारी अवस्था. एक लक्षात ठेवा, ज्ञान उत्पन्न झालं त्याचं पालनही व्हावं. हा, जसं कमावता येणं सोपं आहे, कमावणे उत्पन्न आहे, पण खर्च करणं, व्यवस्थित नियोजन करणं हे पालन आहे. आणि जेव्हा पालनामध्ये चूक होईल तेव्हा लय तयार आहे. लक्षात घ्या, तेव्हा लय तयार आहे. म्हणून उत्पत्तीचं नियोजनबद्ध पालन याला स्थिती म्हणतात. स्थिती म्हणजे स्थिर राहणे. पालन करत्यात स्थिरत्व ठेवणे. नाही तर ज्ञान कसं असतं, ज्ञान जर अनुभवजन्य झालं नाही तर अहंकार येतो. संत एकनाथ महाराजांनी फार सुंदर लिहिलं की भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अहंकार नित्य नवा तया माझी. ज्ञानात प्रेम पाहिजे, आणि प्रेम हीच पालन अवस्था आहे. लक्षात ठेवा, पालन अवस्थेचा कधीच पराभव होत नाही. पालन अवस्था ही सतत आनंद देत राहते. मग ती स्थिती आहे स्थैर्य पालन. हा, ही योग्यांचे योगी आपल्या जीवनामध्ये ते अनुभवतात. योग्यांचे योगी ज्ञानामधून पालन अवस्था समजून घेऊन अनुभवापर्यंत पोहोचवतात. भाविकांनो, हे मोठ्या मोठ्यांना जमत नाही. ते गोकुळातल्या गवळणींना जमलं. शेवटी उद्धव बोलले, गवळणींनो, तुम्ही एक मन इथे लावा. गवळणींनी सांगितलं, उद्धवा, एक मन आमच्याजवळ होतं ते कृष्ण घेऊन गेला. मन काही दोन असतात काय? म्हणले नाही. मग एक होतं ते कृष्णाने नेलं, आता आमच्याजवळ मन नाही. यालाच उन्मन अवस्था असं म्हणतात. महाराजांनी अनेक आपल्या ग्रंथांमधून याचा उल्लेख केला आहे. उन्मन म्हणजे मनच नसणे, आणि जे आहे ते भगवंताच्या चरणावरती स्थिर झालेलं आहे. लक्षात ठेवा, ही गुरुकृपा आहे. म्हणून तर तुकोबाराने आपल्या मनाला आदेश दिला, मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. ही संपूर्ण पालन अवस्था आहे. म्हणून उत्पन्न, पालन, उत्पत्ती, पालन आणि लय, या तीन अवस्था ज्या आहेत, ज्या जिथे दर्शित असतात, ते गुरुचं तत्व आहे. ते गुरुचं अधिष्ठान आहे. गुरुचं अधिष्ठान म्हणजे काय? फक्त गुरुचा फोटो ठेवला आणि मग त्यांचं पूजन केलं, त्यांचं स्मरण केलं म्हणजे आपलं सगळं झालं असं नव्हे. गुरुच्या विचाराचं स्मरण केलं पाहिजे. गुरुनी सांगितलेल्या मार्गावरती चाललं पाहिजे. गुरुनी सांगितलेल्या ज्ञानाचं पालन केलं पाहिजे. याला स्थिती म्हणतात. मित्रांनो, म्हणून महाराजांनी म्हटलं की गुरुची कृपा ज्यास नाही, जीवनी शांती त्यांना न काही. ज्यांच्या जीवनामध्ये गुरुची कृपा नाही त्यांच्या जीवनात शांती नाही. का? शांती कशाने भंग होते? तर शांती भंग होते अस्थैर्याने. आणि आपल्या जो स्थैर्यच नसते. पा तुम्ही आम्ही सगळे प्रापंचिक लोक, हर वस्तू आम्हाला अस्थिर करत राहते. गाडी घेतली तरी अस्थिरता, विकली तरी अस्थिरता, गाडीत बसलो तरी अस्थिरता, आणि बिघडली तरी
अस्थिरता. जी जी वस्तू जेवढी जेवढी आम्ही उपभोगत जाऊ तेवढी अस्थिरता अधिकाधिक वाढत जाते. आणि ही अस्थिरताच आम्हाला गुरुकृपेपर्यंत जाऊ देत नाही. महाराज, ज्या दिवशी अंतकरणामध्ये स्थैर्य प्राप्त होते तो दिवस गुरुकृपेचा आहे. तो दिवस गुरुकृपेचा आहे. म्हणून तर एका भजनामध्ये असं म्हटलं आहे, मिले सतगुरु जिंदगी मिल गई है. मिले सतगुरु जिंदगी मिल गई है कि मुरझाए दिल की कली खिल गई है. मिले सतगुरु. जमाने ने हमको सताया बहुत था. जमाने ने हमको रुलाया बहुत था. जमाने ने हमको सताया बहुत था. जमाने ने हमको रुलाया बहुत था. मगर तुम मिले. हे गुरुदेव, मगर तुम मिले ओ खुशी मिल गई है. ओ खुशी मिल गई है कि मुरझाए दिल की कली खिल गई है. मिले सतगुरु. सतगुरु जब मिलते हैं तो जिंदगी मिलती है. आपण जे जीवन जगतोय हे जीवन सुखदुःखाने भरलेलं आहे. पण सद्गुरूच्या कृपेने प्राप्त झालेल्या जीवनामध्ये केवळ आनंद आहे. म्हणून तर महाराज मोठ्या स्वाभिमानाने सांगतात, तुकड्या दास मने सुखी आहो आम्ही. तुम्ही आम्ही किती श्रीमंत असलो तरी हे वाक्य वापरता येत नाही. ही ओळ आपल्याला म्हणता येत नाही. तुम्ही आम्ही कितीही पैसा कमावला, किती धन कमावलं तरी आम्ही सुखी आहे असं म्हणता येत नाही. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, तुकड्या दास मने सुखी आहो आम्ही. कारण काय? चित्त तुझ्या नामी वेदी आले. हे मन चित्त तुझ्या नामात, तुझ्या चरणामध्ये आम्ही वेधून टाकलाय. त्यांनी त्याचा वेध घेतलेला आहे. आणि आता त्याचा एकच विषय राहिलाय. एकच विषय लक्षात ठेवा. आता जगात अनेक प्रकारचे दुःख असतात. अनेक लोक पीडित असतात. ते पीडित आपल्याला दिसतात, पण सर्वांना त्यांची दया येते असं नाही. सर्व त्यांच्यासाठी काम करतात असं नाही. कारण काय? ज्याच्या अंतकरणामध्ये गुरुचा प्रकाश आहे महाराज, त्यांना या जगातल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर दिसतो. आणि मग तो त्याच्याबद्दल दया व्यक्त करतो, क्षमा व्यक्त करतो आणि मग शांती सुद्धा प्राप्त होते. पण कधी? त्याच्या अंतकरणामध्ये तो प्रकाश निर्माण झाला. म्हणतो महाराजांनी काय म्हटलंय गुरुला? नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाश. एका भजनातही म्हणतात, तुकड्या कहे आसन पे निज प्रकाश मैं पाया. आणि ग्रामगीतेच्या स्तवनातही म्हणतात, नमो सद्गुरु ज्ञान दीप प्रकाश. तू ज्ञानाचा दीप म्हणजे ज्ञानाच्या दीपाचा प्रकाश आहे. दीपही नाही महाराज, दीपही नाही, नुसतं ज्ञान दीपही नाही, ज्ञान दीपाचा प्रकाश. तुला नमस्कार. हा, नमो आद्य रूपा अनंता परेशा. तू आद्य आहे आणि तुला अंत नाही. तू अनंत आहे, परेश आहे, परा शक्तीने या जगात व्याप्त आहे. नमो मंगला मंगल द्वैत हरी. हे गुरुदेवा, तुझ्या या मंगल मंगल हे जे जग आहे याच्यात मंगल आहे, मंगला अमंगल असा शब्द येतो. मंगला अमंगल, मंगल आणि अमंगल आणि द्वैत म्हणजे भेद, याच
हरण होते. नमो त्वत्कृपा पूर्ण दोषा निवारी. हे सगळे जरी दोष असले तरी तुझी कृपा झाली की या सगळ्या दोषांचं निवारण होते. आणि ते निवारण झाल्याशिवाय तुझं रूप या विश्वात दिसू शकत नाही. आम्हाला फोटो पाहता येईल, मंदिर पाहता येईल, पाया लागता येईल, नारळ फोडता येईल, पूजा करता येईल, हार घालता येईल, पण तुझं रूप पाहणं कठीण आहे. आणि तुम्ही सहज म्हणता तुझे रूप पाहिले मी डोळा, तुझे रूप पाहिले मी डोळा. ए गुरुदेवा, तुझं रूप मी पाहिलंय. मग ते रूप काय आहे? या विश्वात भरलेलं आहे. परमहंस आडकोजी बाबा या विश्वात आहे. ते साक्षात परमेश्वर आहे, ईश्वर आहे. आणि म्हणून त्या गुरु आडकोजी बाबांना महाराजांनी इतकं व्यापक प्रमाणात आपल्या समोर दर्शित केलं की त्यांना ज्ञानाच्या चक्षुमधूनच बघावं लागतं. तेव्हा आडकोजी बाबांचं दर्शन आमच्यासाठी आहे. आडकोजी बाबा एक अनुभूती आहे. त्यात काय आहे? दिगंबर मूर्ती, अंगावरती कपडा नाही, दिगंबर. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, सद्गुरु संत लहानोजी बाबा, सद्गुरु संत सत्यदेव बाबा सारखे महान संत शिष्य निर्माण व्हावेत ही काही साधी गोष्ट नाही. म्हणून मित्रांनो, गुरु ही काही परंपरा नाही की एका परंपरेने आपण गुरु करतो, मंत्र म्हणतो आणि मोकळं होतो. पण असं नव्हे. तर गुरुची उत्पत्ती काय, गुरुची स्थिती काय आणि गुरुचा लय काय, या तिन्ही गोष्टीतून गेला पाहिजे. कारण गुरु काय आहे? गुरु साक्षात परब्रह्म. गुरु हे साक्षात परमेश्वर आहे. गुरु शिवाय दुसरा कोणी ईश्वर नाही महाराज. गुरु साक्षात परब्रह्म. म्हणतो म्हटलंय जगद्गुरु तुकोबरायांनी, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तूच देव आहे आणि तूच गुरु आहे. तू साक्षात परब्रह्म, तूच सचितानंद सद्गुरु. म्हटलंय ना, ज्ञानियाचा राजा गुरु महाराज. ज्ञानियाचा राजा, धनाचा राजा नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय धनाचे राजे नाहीत, ज्ञानाचे राजे आहेत. महाराज ज्ञानाचं राज्य जात नाही आणि धनाचं राज्य गेल्याशिवाय राहत. धनाचं राज्य भोगणाऱ्याला सुखही देते आणि दुःखही देते, पण ज्ञानाचं राज्य मात्र आनंद प्राप्त करून देते. म्हणताय म्हटलंय, आनंदा आनंदा करपिडे नाम. म्हणून हे संत महात्मे माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबराया, आमचे सर्वांचे सद्गुरुदेव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांचे सद्गुरुदेव परमहंस आडकोजी महाराज, हे ज्ञानीयाचे राजे आहे. आडकोजी महाराज बोलत नव्हते, पण ज्ञानाच्या सिद्धतेतून त्यांच्या जो ज्ञानाची प्राप्ती होत होती. लक्षात घ्या, ते बोलत काही नव्हते, पण मात्र कृपेतून, कृपा कटाक्ष
ते करत होते आणि त्यातून ज्ञान प्राप्ती होत होती. महाराजांना एकदा एक प्रश्न विचारला, बाबाजी आपले गुरु तर काहीच बोलत नाही, त्यांना काही संगीतही येत नाही, मग तुम्ही हे संगीत, तुम्ही हे सगळं ज्ञान कुठून घेतलं? त्यांना तर येतच नाही. महाराजांनी सांगितलं, माझे सद्गुरुदेव परमहंस आडकोजी बाबा यांच्याजवळ सगळंच काही आहे, पण ज्यांच्याजवळ ज्ञानाचे डोळे आहेत त्यांना ते दिसतं आणि माझ्या गुरुची भाषा मला समजते. तुम्ही ती भाषा समजत पर्यंत जा, तिथपर्यंत पोहोचा, प्रवास करा, तुम्हाला त्याचा अनुभव प्राप्त होईल. लक्षात घ्या. याच्यासाठी जो अधिकार आहे तो अनंत जन्मातून प्राप्त झालेला आहे. म्हणून जे लोक, जे भाविक अध्यात्माच्या मार्गात आहे त्याने आपल्याला कधी कमजोर समजू नये, कमी समजू नये. लक्षात घ्या. ते श्रीमंत आहे, ते धनवान आहेत, ते भाग्यवान आहे. महाराजांनी म्हटलंय ना, हे कधी कळणार? परमहंस आडकोजी महाराज कधी समजणार? हे त्यांनी त्यांच्या आरतीत लिहिलं. लाखो जन्म करे पुण्य जाके तब पाये महाराज. लाखो जन्मामध्ये पुण्य करावं लागलं तेव्हा मला आडकोजी महाराज प्राप्त झाले. लाखो जन्म करे पुण्य जाके तब पाये महाराज. एका श्लोकातही लिहितात, है लाख साल की उम्र मेरी, इस दिशा में मैं चला, चाहे कितने शरीर बदले, लेकिन उद्देश्य से मैं ना ढला. ज्ञानी लोक संकट, दुःख, मृत्यू याला घाबरत नसतात, तर संकटाच्या काळातही सेवा करायला मैदानामध्ये उतरतात. घरी काही नसू दे पण दान करण्याची इच्छा तीव्र असते. स्वतः जेवणार नाही पण इतरांना भुकेला पाहू शकत नाही. हे ज्ञानाचे लक्षण आहे. ज्ञानाचं लक्षण हे नाही की फक्त प्रवचन कीर्तन केलं म्हणजे तो ज्ञानी झाला. नाही नाही, इथं पाठांतर करून तुम्हाला बोलता येईल. हे सोपंही आहे, कारण ही विद्वत्ता आहे. ज्याच्या बुद्धीचा थोडा बहुत विकास झाला म्हणजे त्याला अनेक गोष्टी बोलता येतात. लक्षात घ्या. पण महाराज कुठल्या तरी आध्यात्मिक मार्गात राहून आपलं जीवन सफल बनवण्यासाठी अधिकार पाहिजे, आणि ते अधिकार तुम्हाला आम्हाला आहे म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. सतगुण कार्या वेळ जात असे. लक्षात घ्या. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरु कसे आहे? तुकड्या दात म्हणे गुरु निर्विकार, अनुभवीयांचा सार गुरु माझा. आणि साक्षात परब्रह्म काय असतं त्याचाही उल्लेख महाराजांनी एका भजनात केलाय. पापी से भी पापी हो कोई, जिसको जगा तिहु लोगों में नहीं, लेकिन गुरु चरणों से प्रीत लगाई तो देवत मंत्र अपारा. पाप्यातले पापी असतील की ज्यांना या तिन्ही लोकांमध्ये जागा नाही, पण त्यांनी जर गुरु चरणों से प्रीत लगाई, डोकं ठेवा नाही, प्रीत लगाई. प्रीत म्हणजे प्रेम. हा, जसं कृष्ण सोडून चाललेत, गवळणींनी त्यांना अडवलं, त्यावेळेला गवळणी कृष्णाला काय म्हणतात? संत मीराबाईंनी आपल्या भजनामधून याचं सुंदर रेखाटन केलेलं आहे. काहे को प्रीत लगाई हरि तूने, काहे को प्रीत लगाई, प्रीत लगाई तूने दुख दिलाई, प्रीत लगाई तूने दुख दिलाई, काहे को प्रीत लगाई हरि तूने, काहे को प्रीत लगाई. हाच शब्द, हेच गवळणींचं प्रेम या महाराजांच्या भजनाच्या शब्दातून व्यक्त होते. गुरुचरणों से प्रीत लगाई.
चरण म्हणजे काही फक्त पाय होतात, पाय हे हाडामासाचे असतात महाराज. हा, पण खऱ्या अर्थानं चरण म्हणजे शरणांगती आहे. तुम्हाला आम्हाला सगळं करता येते पण शरण जाता येत नाही. सगळं करता येते पण अहंकार सोडता येत नाही. अहंकार सोडण्यासाठी काही टॅबलेटही उपलब्ध नाहीत. आणि अहंकार सुटल्याशिवाय शरणांगती प्राप्त होत नाही. यालाच म्हणतात गुरु चरणों से प्रीत लगाय. चरणावर प्रीत लागावं म्हणजे कुठेतरी महाराजांचे चरण आहेत आणि त्याच्यावरती आपण डोकं ठेवलं आणि मग दिवसभर खोटं बोलायला मोकळं, याला प्रीत लावणे असं नाही म्हणत. प्रीत लावणे म्हणजे शरणांगती पत्करणे. आणि शरणांगती पत्करल्यानंतर आपलं जीवन आपल्या गुरुच्या विचाराप्रमाणे चालवणे, याला म्हणतात प्रीत लावणे. कारण संतांच्या 3 प्रतिमा असतात, गुरुच्याही 3 प्रतिमा असतात. एक मृण्मय प्रतिमा, एक चिन्मय प्रतिमा आणि एक वाङ्मय प्रतिमा. मृण्मय प्रतिमा म्हणजे शरीर. शरीराला जन्म आहे, शरीरालाच मृत्यू आहे. तुम्ही आम्ही फोटो, आकार, शरीर याची भक्ती करतो, पण एक लक्षात ठेवा, याला मृत्यू आहे. याला मृत्यू आहे. दुसरी प्रतिमा आहे चिन्मय प्रतिमा, जी अदृश्य शक्ती आहे, ती चिन्मय प्रतिमा. पण तिसरी जी प्रतिमा आहे ही वाङ्मय प्रतिमा, याला मात्र कुठेही मृत्यू नाही. म्हणूनच महाराजांनी म्हटलंय ग्रामगीता माझे हृदय. सर्वात मोठी गोष्ट सांगितली त्यांनी. ग्रामगीतेला काय म्हटलं त्यांनी? ही नवे फुले टाकण्यासाठी, ही ग्रामाची उदार दृष्टी आजच्या युगाची संजीवनी बुटी मानतो आम्ही. हिला संजीवनी बुटी म्हणलाय. संजीवनी बुटी म्हणजे काय? संजीवन बुटी म्हणजे अमृत. जिथं मृत्यू नाही त्याला संजीवन बुटी असं म्हणतात. आपल्या प्रत्येक गोष्टीत मृत्यू आहे. आपण धन कमावतो, त्या धनालाही मृत्यू आहे. आपण विचार कमावतो, पण ते लोकांमध्ये पचत नसल्यामुळे आपल्या मृत्यू बरोबर आपल्या विचाराचाही मृत्यू होऊन जातो. आपण धन कमावतो, पण आपल्या मृत्यू बरोबर आपल्या धनाचाही मृत्यू होतो. कबीरांनी म्हटलेच आहे, संत कबीरांनी, आप मरे पीछे डूब गई दुनिया. आपण कला कमवतो, पण आपल्या कलेचा आपल्याच बरोबर मृत्यू आहे. आपण अनेक प्रकारच्या कलेतून निघतो. एक लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये अहंकार आहे त्याचा सगळा मृत्यू आहे. मग ते काही जरी असलं तरी. आपण कार्य करतो, पण आपल्यासारखाच कार्यकर्ता कोणी निर्माण होईल विश्वास नाही. आपल्या कार्याचाही आपल्या बरोबरच मृत्यू होतो. याला मृण्मय प्रतिमा असं म्हणतात. चिन्मय प्रतिमा ही अदृश्य आहे, याला स्मृती म्हणतात. कोणीतरी व्यक्ती कार्य करत होता, जसं आपण आडकोजी महाराजांचं स्मरण करतो, याला चिन्मय प्रतिमा म्हणतो. समर्थ सद्गुरू आडकोजी बाबा, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी तुमचं स्मरण करतोय. हे तुकडोजी बाबा, तुमचं मी स्मरण करतोय. ही झाली चिन्मय प्रतिमा. पण ही मात्र वाङ्मय प्रतिमा आहे, याचा कधीही मृत्यू होत नाही. लक्षात ठेवा. इथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रम निर्माण केला. गुरुकुंज आश्रम ही महाराजांची चिन्मय प्रतिमा आहे. महाराजांच्या प्रत्येक श्वास आणि प्रत्येक शब्द या गुरुकुंजाच्या विटा विटामध्ये भरलेला आहे. त्यांच्या भजनाचे स्वर या गुरुकुंजाच्या वृक्षामधून कानावरती आदळतात. त्यांनी लावून दिलेलं सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान रोज सायंकालीन सकाळी आपल्याला ऐकायला मिळते. त्याचा लाभ आपल्याला घ्यायला मिळते. ही चिन्मय प्रतिमा आपल्या सोबत आहे. म्हणून गुरु हाडामासाचा असेल तर तो दूर आहे, पण गुरु तत्व असेल तर तो आमच्या जवळ आहे.
पंचीकरण शास्त्रामध्ये असं म्हटलंय की तुम्ही एका व्यक्तीला गुरु केलं, मग ती व्यक्ती त्या ठिकाणी राहिली आणि तुम्ही तिथून 50 कोसावरती गेलात. 50 कोसावरती जर तुम्ही रस्ता भुललेत किंवा तुमचा मार्ग चुकला, तर तुम्हाला मार्ग दाखवणारा गुरु कोण? कुठे आहे ते गुरु? ते तर 50 कोसावर लटकलेले आहेत. मग इथे तुम्हाला मार्ग कोण दाखवणार? पंचीकरण शास्त्रामध्ये उत्तर आहे, गुरु हा 50 कोसावर कधीच नसतो, तर गुरु हा आमच्या हृदयाच्या ठिकाणी अनहद चक्रावर निरंजन बस्तीमध्ये सदा सर्वदा उपस्थित असतो आणि आम्हाला तो मार्गदर्शन करत असतो. फक्त गुरुचरणों से प्रीत लगाई ही अवस्था आपण निर्माण केली आहे. गुरुचरणों से प्रीत लगाई, आणि एकदा गुरुचरणों से प्रीत लगाई की देवत मंत्र अपारा, अपारचा मंत्र होत उजारा. उजारा म्हणजे जागृती. जो जपता है जन्म सुधारा. जपणे म्हणजे राम 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 करणे, याला जपणे नाही म्हणत, हा वैखरी जप आहे. पराजप, पश्चंती जप, मध्यमा जप, वैखरी जप, अजपा जप, ओम सोम जप, हे सगळे जप आहेत महाराज. पण तुम्हाला एक सांगू, महाराजांनी एक सुंदर जप सांगितला, तो म्हणजे कार्याचा जप. हा, एक हात खोदावी जमीन, हेच पूजनावरून पूजन, शेकडो व्याख्यानाहून परिणाम त्याचा. कार्याचा जप करा, कार्य करा. आणि हा जप जेव्हा चालेल त्या जन्म सुधारा. नुसतं कोरडं नाम घ्यायचं आणि आचरणात फरक असायचा, होणार नाही. म्हणून तर त्यांनी म्हटलं, पारसमनी लोहा सुधारावे, गुरुची अपरंपार. पारसमनी लोहा सुधारावे, कनक बनाकर किंमत लावे. पारसमनी लोह्याला सोनं बनवते, कनक म्हणजे सोनं. पारस लोह्याला लागलं की त्याचं सोनं बनतं. लेकिन सतगुरु कृपा पावे. पण महाराज, पारस लोह्याला सोनं बनवते, मात्र पारसाचं कधीच सोनं होत नाही. पण इथे मात्र गुरुनी आपल्या ज्ञानाचा स्पर्श आपल्या शिष्याकडे जर पाठवला तर आप समान उजारा. आपणा सारखे करती तात्काळ, असं करून टाकतात, आपल्यासारखं करून टाकतात. आणि मग गुरु आणि शिष्य यामधला फरकही कळत नाही. गुरु शिष्य एकाच स्थळीचे. पण हे ज्ञान, गुरु साक्षात परब्रह्म. माझे गुरुदेव, माझे आडकोजी बाबा, माझे तुकडोजी बाबा, माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज, हे केवळ देह नसून एक साक्षात परब्रह्म आहे, असा अनुभव होत असेल तर काय होते याचं चिंतन महाराज ग्रामगीतेत करतात. राजहंसे चोच पुरविता, पाणी दुधाची होय भिन्नता. तैसे तुझे ज्ञान स्पर्शे चित्ता, दोष निर्दोषता उमगे. हे सुंदर जगण्याचं सूत्र आहे भाविकांनो. म्हणून गुरु हा एक महान विषय आहे. तो काही एका तासाचा विषय नाही. या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आज आपण जर पाहिलं, आता मी गुरुकुंजातनं बोलतो आहे. आमचे अमोलजी बांबल यांनी गेल्या 2-3 महिन्यापासून झाला नाही संत असा हे फेसबुक निर्माण केलं. त्यांचे सहकारी अरविंद राठोड, राम, चेतन, आमचा सागर, हे सर्वजण त्यांना सहकार्य करतात. याबद्दल त्यांचं मी मोठं कौतुक करतो. कारण सद्विचारामध्ये वेळ चाललाय हे भाग्याचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे सद्विचार प्रवाह हे फेसबुक पेज आमचे हरिश्चंद्रजी देशमुख हे जुना पाणीवरून चालवतात. त्यांनीही महाराजांच्या तत्वज्ञानाचा खूप प्रचार केला. त्या अमोल बांबल आणि हरिश्चंद्र देशमुख
यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि आज आमच्या समोर गुरुकुंज धाम हेच आमच्या गुरुचं रूप आहे असं समजून त्या भूमीला मी नतमस्तक होतो. आणि मला या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या सर्वांचा आभार मानतो. आणि आजच्या प्रवचनाला आदरणीय गुलाबरावजी कौशे महाराज, अध्यक्ष ग्रामगीता परीक्षा विभाग, त्याचप्रमाणे आमचे गोपालजी कडू सचिव प्रकाशन विभाग आणि अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे मी आभार मानतो. आणि सद्गुरुदेवाच्या कृपेनं आज संकल्प करतो की जोपर्यंत हा श्वास आहे तोपर्यंत ही सेवा अशीच चालत राहो अशी मंगल कामना गुरुच्या चरणापुढे करतो आणि इथेच थांबतो. जय गुरु. जय गुरु मंडळी. आपण आता नुकताच आदरणीय प्रकाश महाराज वाघ सर्वाधिकारी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम यांचं नमो सद्गुरू या विषयावरती प्रवचन ऐकलं. आज गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. त्यानिमित्तानं ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आम्ही इथे साजरे करत आहोत. आणि म्हणून आज दिवसभर विविध कार्यक्रम या पेजवर होणार आहे. आपण आपल्या घरीच राहा, व्यवस्थित राहा, सुरक्षित राहा आणि घरूनच हे सर्व कार्यक्रम बघावे ऑनलाईन आणि त्यावर आपल्या प्रतिक्रिया द्याव्या. यानंतर लगेच सातारा जिल्हा इथून सुंदर असे व्याख्याते आता लाईव्ह होणार आहे. त्यानंतर संगीत प्रवचन होणार आहे सुश्री रामप्रियाजी यांचं. आणि 4 वाजता भजनांचा कार्यक्रम होणार आहे, 5 वाजता होणार आहे आणि रात्री 8 वाजता होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. धन्यवाद. आदरणीय महाराजांचे मी फेसबुक टीमच्या वतीनं मनापासून धन्यवाद मानतो आणि त्यांना जन्मदिवसाच्या सर्व गुरुदेव प्रसार माध्यमच्या मीडिया टीमच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय गुरु. आणि या ठिकाणी आनंदाची गोष्ट अशी की समर्थ आळकोजी महाराज यांच्या मंदिरातील सर्व चित्र लाईव्ह होतील आणि वंदनीय महाराजांची महासमाधी गुरुकुंज आश्रमाचे लाईव्ह दर्शन आता नुकत्या काही वेळात या पेजवर होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा, दर्शन घ्यावं ही नम्र विनंती.